भाजीपाला बाजारभाव, भाजीपाला मार्केट, कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर, 29 जुलै 2026 बुधवार. बाजारभाव आणि आवक आढावा थोडक्यात पुढीलप्रमाणे. आज मार्केटमध्ये फ्लावरच्या आवकेचा आढावा घेतला तर फ्लावरची आवक मार्केटमध्ये कालच्या तुलनेत आज मोठ्या पटीत घटल्याचे पाहायला मिळाले, परंतु बाजारभाव स्थिरच पाहायला मिळत आहेत. कोबीची आवक देखील आज घटल्याचे पाहायला मिळाले, बाजारभाव स्थिर पाहायला मिळतात. बीटच्या आवकेतही घट पाहायला मिळाली. मक्याच्या आवकेतही घटच पाहायला मिळते. चला तर इतर सर्व प्रकारच्या भाज्यांचे बाजारभाव पाहूया. बाजारभाव प्रति 10 किलो याप्रमाणे राहतात, याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी. बाजारभाव पाहण्याआधी शेतकरी मित्रांनो, तुमच्या आवडत्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला, जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोचण्यास मदत होईल. त्यांनाही घरबसल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मार्केटचे भाजीपाल्याचे रोजचे बाजारभाव समजले जातील. बाजारभाव प्रति 10 किलो याप्रमाणे राहतात. पापडी 400-500, 550 ते 600 रुपये 10 किलो पापडी. चवळी U5 व्हरायटी 350-400 ते 450 रुपये 10 किलो चवळी. शिमला मिरची 300-400, 450 ते 460-70-80 रुपये 10 किलो. G4 मिरची 300-400, 451, 500 ते 550 रुपये. दुधी भोपळा 300 रुपयापासून 400-500 रुपये 10 किलो दुधी भोपळा. सफेद काकडी 80, 100, 120 ते 140 रुपये 50 रुपये 10 किलो. घेवडा 200, 300, 351 ते 400 रुपये 10 किलो. गवारींचे बाजारभाव तेजीत पाहायला मिळतात. सुपर गवारी असेल तर 700-800, 850 ते 900 रुपये 10 किलो या दरम्यान सुपर गवारचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळत आहेत. मीडियम क्वालिटीच्या गवार 500-600 रुपये 10 किलो. भेंडी 180, 200, 220, 250 ते 260-70 रुपये 10 किलो भेंडी. कारले 151, 200, 251 ते 280 रुपये 10 किलो. बीन्स फरशी 500 रुपयापासून 600-700 रुपये 10 किलो बीन्स फरशी. हिरवी काकडी 80, 100, 120 ते 150 रुपये 10 किलो हिरवी काकडी. अद्रक 500 रुपयापासून 700, 800, 900 ते 1000-1100 रुपये 10 किलो अद्रक. दोडका 300, 400, 451 ते 500 रुपये 10 किलो दोडका. केतकी चवळी 300, 351 ते 360-70 रुपये 10 किलो केतकी चवळी. हिरवे वांगे 200, 251, 300 ते 351 रुपये 10 किलो. फ्लावरचे आजचे बाजारभाव पाहिले तर फ्लावरमध्ये सुपर फ्लावर असतील तर 130-40 रुपयापासून 150-60 रुपये 10 किलो या दरम्यान सुपर फ्लावरचे भाव निघाले. मीडियम क्वालिटीच्या फ्लावर असतील तर 100, 110 ते 120 रुपये. हलक्या क्वालिटीच्या फ्लावर असतील तर 60 रुपयापासून 90 रुपये. बदला फ्लावर असतील तर 20-30 ते 40 रुपये 50 रुपये या दरम्यान आजचे फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळाले. फ्लावरच्या आवकेत आज घट दिसून आली. आवकेत घट होऊन बाजारभाव स्थिरच पाहायला मिळतात. फ्लावर 101 रुपये 10 किलो फ्लावर 101. फ्लावर 121 रुपये 10 किलो फ्लावर 121. फ्लावर 100 रुपये 10 किलो फ्लावर 100. फ्लावर 100 रुपये 10 किलो फ्लावर 100. फ्लावर 70 रुपये 10 किलो फ्लावर 70. फ्लावर 121 रुपये 10 किलो फ्लावर 121. 111 रुपये फ्लावर 111. फ्लावर 80 रुपये 10 किलो फ्लावर 80 रुपये. फ्लावर 120 रुपये 10 किलो फ्लावर 120. 140 रुपये फ्लावर. कोबीचे बाजारभाव पाहिले तर आज कोबीचे बाजारभाव
सुपर असतील तर 120 रुपयापासून 130-40 रुपये 10 किलो. मिडियम क्वालिटीच्या कोंबड्या असतील तर 100 ते 110. हलक्या क्वालिटीच्या कोंबड्या 80-90 रुपये 10 किलो. बदला असतील तर 50-60 रुपये 70 रुपये. या दरम्यान आज कोबीचे भाव निघाले. अवकेत मात्र आज घट पाहायला मिळाली. माऊली नमस्कार. नमस्कार. काय भाव झाला बिटा? 200 रुपये किलो. 200 रुपये 10 किलो. 10 किलो. किती बॅग आहेत या? 9 आहे. 9चे. याच्यात काही भुगी बदला गोळा मोठा नाही मीडियम साईज आहे. ही मिडियम साईज आहे. 200 रुपये 10 किलो गेले. तर 9 बॅग आहेत ना? हा 9 बॅग. हे जरा साईज आहे बीटला हो. साईज झाली आहे थोडी. नाही बीट सुपर आहे परंतु जाड आहे, साईज झाली आहे. आता असं ही आहे ना, ही निवड करा. ही हा जो गोळा आहे ना ओव्हर साईज निवड करा. ही बांगडी साईज आहे ना, ही बांगडी साईज, ही साईज काढा. चालतं हीच काढतो. ही साईज आणि हा गोळा काढा बाजूला. चालतं. बघा हा ही साईज काढू नका. हा बांगडी साईज मीडियम. व्हरायटी कुठली आहे ही? रेड गुळी. रेड ग्लोरी. किती डब्याचं बीट आहे? एक डबे. कुठलं गाव आपलं? गाव पिंपळगाव. लडकतवाडी तालुका दौंड जिल्हा दौंड तालुका, राऊ पिंपळगाव, लडकतवाडी. नाव काय? श्याम शंकर होते. इकडं बीट येऊन पहिल्यांदाच आले का यादी आले होते? नाही मी आता बीट पाठवलं होतं पण मी आता पहिल्यांदा झालो. तुम्ही पहिल्यांदाच आले? बीट पहिले पाठवलं होतं मार्केट. पाठवलं होतं. किती दिवसापूर्वी? काय गेल्या वर्षी? ओके. त्याच्यावरती आज आले तुम्ही डायरेक्ट. आज बीटच्या बाजार काय झाल्यात? बाकीच्या बीट सांगता येतील का? 200-250 पर्यंत झाले. 250 पर्यंत झालेत. आवक मापातच. ओके. आपले 200 झाले. फक्त आपलं निवड नसल्यामुळं कमी झाले. नाही तर बीट सुपर आहे आपली. आणि बीट सुकवून आणत चालले. आपलं सुकवूनच आणलंय. सुकवून आणत चला. ओके. हे काय झालंय माऊली आपलं बीट? हे 17 रुपये झाले. 170 रुपये 10 किलो. ह्या किती बॅग आहेत? 13 बॅग आहेत. हे पण जाड आहे. जेव्हा ही निवड पाहिजे, याच्यात निवड नाही आहे. निवड नाही, हे जाड आहे. ही बांगडी साईज आहे ना, ही साईज काढा बाजूला. हे थोडा गोळा निघू द्या. ह्या किती बॅग आहेत? ह्या 170 रुपये गेले. आणि जो गोळा आहे का, जो मोठा ओव्हर साईज, हे 100 रुपये गेले. 100 रुपये 10 किलो. किती बॅग आहे सगळ्या? काय नाव? गणपत शंकर लडकत. गाव कुठलं? लडकतवाडी तालुका दौंड जिल्हा पुणे. दौंड. म्हणजे तुम्ही एकाच गाडीत बिटा आणल्यात? 2 गाड्या गाडी गेली. एक गाडी अजून धुवायला गेली आहे का? ओके. या इथं पहिल्यांदाच आलेत का? याद आहे सारखी बॅची व्हरायटी कुठली आहे? बिजूची. बिजोय. ओके. बीट 170 रुपये 10 किलो. निवड कमी आहे आपल्या बीटला, त्यामुळे कमी गेले. निवड ठेवा. पावसाने काही नुकसान नाही ना? किती दिवसात निघाले? 1.5-2 महिन्यात निघाले. ओके. धन्यवाद. बुगी बीट 70 रुपये 10 किलो. बुगी बीट 70 रुपये. बीट 232 रुपये 10 किलो. बीट 232. गोळा बीट 120 रुपये 10 किलो. गोळा बीट 120. बीट 251 रुपये 10 किलो. बीट 251 सुपर बीट आहे. कोरडं ओक्कल आहे पूर्ण. 251. 11-19 ओक्कल आहे. बीट 100 रुपये 10 किलो. बीट 100 रुपये. गोळा 110 रुपये 10 किलो. गोळा 110. 135 रुपये 10 किलो. गोळा बीट 135. काय 60 रुपये 10 किलो. बुगी बीट 60 रुपये. बीट 210 रुपये 10 किलो. बीट 210. 12-19 ओक्कल आहे. 12-19 210 रुपये. बीट 170 रुपये 10 किलो. बीट 170. शेतकरी KM 270. बीट 250 रुपये 10 किलो. बीट 250. बीट 265 रुपये 10 किलो. बीट 265 सुपर बीट आहे. बरी का क्वालिटी आपली बीटाची? साईज झाली हो. साईज झाली. मोठी झाली का त्याला? तेवढं काढा पाहिजे सांगा बरं. आई परत येत
ही साईज काढायची का असं का माहिती नसतं ना आपल्याला. कुठलं दौंड यवत राऊत पिंपळगाव. राहू पिंपळगाव. बीट 235 रुपये 10 किलो. बीट 235. बीट 230 रुपये 10 किलो. बीट 230. नववणीचा वक्कल. भुईमुग शेंगांचे बाजारभाव पाहिले तर भुईमुग शेंगा 800-900 रुपयापासून 1000 रुपये 10 किलो या दरम्यान भुईमुग शेंगांचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात. पावसामुळे अवकेत मोठी घट. मक्याचे बाजारभाव पाहिले तर सुपर मका असतील तर 130-40 रुपये ते 45 रुपये 10 किलो या दरम्यान सुपर मक्याचे भाव निघाल्याचे पाहायला मिळतात. मीडियम क्वालिटीच्या मका असतील तर 100 ते 110 रुपये. हलक्या क्वालिटीच्या मका असतील तर 70-80 रुपये 90 रुपये या दरम्यान मक्याचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात. मक्याची आवक जेमतेम कमीच पाहायला मिळत आहे.